गेम इज ऑन. पंच सांगतायत ग्रीन सिग्नल. आजच्या फ्रेश लॉटला होती सुरुवात ग्रुप सी मधील मॅच नंबर 1 आपल्या समोर. बापूजी चिलटण त्यासमवेत जय हनुमान गोहे चिंचवली. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. बॉलिंग मार्क वरती आकाश, ऑन स्ट्राइक भावेश, नॉन स्ट्राइक वरती सनी गायकर. पहिलाच बॉल या मॅचचा P1चा षटक. पहिल्याच बॉल वरती सेन्सिबली पुश केलाय बॉल. पुश करत असताना एकच धाव संख्येचा श्री गणेश एक सावधान पावित्र्य एक सन्मानजनक सुरुवात केली आहे बॅटिंग मार्क वरती भावेशनं. सनी गायकर ऑन स्ट्राइक. सलामीची जोडी, सलामीचा दोन फलंदाज कशा रीतीनं एक सुरुवात करून देत आहेत यावरती देखील लक्ष आहे. एक बॉलचा खेळ संपलाय. धाव संख्या 1. जय हनुमान गोहे चिंचवली टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतोय मॅच मध्ये. आकाशचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीनं शरीरापासून हा बॉल दूर ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडी. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. निर्धाव चेंडू आहे. निर्धावानं धावसंख्या थांबते ती 1 या धावसंख्येवरती. बॉल संपले 2. फार चांगली सुरुवात टॉस जिंकल्यानंतर. बॉलिंग मार्क वरती आकाश. आकाशचा बॉल वेगवान, खांद्याचा जास्त वापर केलाय. अनएक्सपेक्टेबल बाउन्स घेत विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. बाउन्सरचा वापर केलाय. निर्धाव चेंडू आहे. व्हेरिएशन न भरली आहे गोलंदाजी आकाशची. प्रत्येक बॉल मध्ये व्हेरिएशन करतोय. बॉल नंबर 4 आखू टप्प्याचा बॉल आहे. खराब चेंडू होता, फायदा घेतलाय. हुक करत असताना डीप फाईन लेग मध्ये पाठीमागे बॉल चाललाय. सीमा पार चौकार. शॉर्ट डिपेंड विकेट मध्ये रन मिळते ती 1-1च्या मदतीने धावसंख्या ती 6. बॉल संपलेत 5. पहिलं षटक पाहता या मॅच मध्ये आपण. पॉवर प्लेचं षटक, परंतु अप्रतिम गोलंदाजी आकाशची. या अगोदर चुकी केली. हाफ ट्रॅकर बॉल, त्यावरती हुकचा फटका सनी गायकरचा. त्यानंतर स्ट्राइक रोटेशन पुन्हा एकदा. एक सावधान पावित्र्य पुन्हा एकदा. एक चांगला खेळ. 5 बॉल मध्ये 6. थँक्यू. थांबत आहे थोडंसं. निश्चितच या ठिकाणी एक प्राईज आले. रोशन मोरे यांच्या बॅनरला जर कोणी षटकार लगावला तर रोशन मोरे यांच्याकडून 2000, समीर धनावडे यांच्याकडून 1000 आणि सतीश पार्टे यांच्याकडून 1000 असं एकंदरीत 4000 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी आलंय. रोशन मोरे यांच्या बॅनरला हिट करायचं आहे. विद्यमान उपसरपंच वावरले यांच्या बॅनरला हिट करायचं आहे आणि 4000 रुपयाचं कॅश प्राईज मिळवायचं आहे. निश्चितच आपण काल सांगितलं होतं या मैदानावरती की बरेचसे प्राईज लागले. अगदीच हायवा कॅचला जवळजवळ 50,000 रुपये प्राईज लागली होती आणि 6 षटकारांसाठी 1,00,000 रुपयाचं प्राईज होतं. पण ती हुकलं. आर्यन विचारे यांनी पहिल्या रात्रीला 6 षटकारांसाठी 1,00,000 रुपये प्राईज लावलं होतं, पण ते अमोल दरेकरला ते घेता आलं नाही आहे. आणि निश्चितच आता आपण पाहतोय रोशन मोरे यांच्या बॅनरला हिट करायचे आणि 4000 रुपये जर डायरेक्ट षटकार रोशन मोरे यांच्या बॅनरला लागला तर 4000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते रोशनजी मोरे यांच्याकडून 2000, समीर धनावडे यांच्याकडून 1000 आणि सतीश पार्टे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर टू शिवम लोभी. यस, थँक्यू सर. पारितोषिकांचा वर्षाव थेट बॅनरवरती षटकार, त्यानंतर 4000 रुपयांचं कॅश प्राईज. नामी संधी आहे बॅटिंग मार्क वरती. रोहन आलाय बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या षटकात फार अप्रतिम सुरुवात मिळाली आहे. टॉस जिंकल्यानंतर जय हनुमान गोहे चिंचवली संघाला एका षटकात धावसंख्या ती फक्त 6. एक फलंदाज झालाय बाद. रोहन आलाय, यंगस्टर बॉलर, लेफ्टी, लेफ्ट आर्म पेसर. सातत्याने या स्पर्धेमध्ये आज आपण आजच्या रात्रीमध्ये लेफ्ट आर्म पेसर जास्त वापरताना बघतोय प्रत्येक संघाकडून.
स्विचचा फटका डीप थर्डमॅन मध्ये बॉल चाललाय सीमा पार. अप्रतिम मादक सौंदर्य त्या फटक्यात. बॉल सीमा पार चौकार. च्या मदतीने धावसंख्या येते 11. एक गडी बाद 11 ही धावसंख्या. 12 आहेत माफ करा धावसंख्या धावफलकावरती. थेंबे थेंबे तले साचे. अशाच पद्धतीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये. एका एका धाब्याला जास्त प्राधान्य, दुहेरीला देखील प्राधान्य दिले जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम, त्यानंतर सिंगल डबल याच गोष्टींकडे आता लक्ष मोठ्या फटक्याच्या शोधात आहे. बॅटिंग करणारा खऱ्या अर्थानं बापूजी चिल्टन संघ या मॅच मध्ये. मोठा फटका बाय प्रेशर रिलीज करण्यासाठी. धावसंख्या ती 12. बॉल संपले 3 या षटकातील. रोहन बॉलिंग मार्क वरती 3 बॉल मध्ये 6 खर्च केल्यात. रोहनचा बॉल यार्कर लेंथ डाऊन द ग्राउंड केलाय लॉंग ऑफ मध्ये. तोपर्यंत मिळते या बॉल वरती ती फक्त आणि फक्त धावा 2-2च्या मदतीनं. तिसरीचा प्रयत्न केलाय. रनआउटची दाट शक्यता आहे. चुकी केली आहे लालच मनामध्ये आणि त्याच कारणास्तव एक बॅटर होतो इथून रनआउटच्या स्वरूपात बाद. धावा मिळतील 2 परंतु एक फलंदाज होतोय बाद. होतोय. ही चुकी केली आहे खरं तर. ही गरज होती का तिसऱ्या धाब्याची? 2 धावा तर आल्या होत्या. पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. 14 या धावसंख्येवरती दुसरा धक्का. बॉल नंबर 5. बॉल नंबर 5 बॅकफुटला जाऊन पुलचा फटका. टायमिंग जुळलेला नाहीये. थोडा लेट स्ट्रोक. एकतर कमळे दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी देखील इथे पंच सांगतायत होते पूर्ण. 2च्या मदतीने धावसंख्या आहे ती 16 या आकड्यावरती. चांगली रनिंग. मोठा फटका येत नाहीये त्यावेळी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. खर तर ज्यांच्या वतीनं जनरेटरची व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आली ते आमचे आदरणीय महेशजी पाटील यांना मी विनंती करतोय या आपण मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानानं असं नसतं आपलं सहर्षमय स्वागत. पाकपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हुक करायचा होता. जागा निर्माण करून शफल होऊन फटका केलायचा होता. वेग प्रचंड होता या बॉलवरती. शरीराचा वेध घेणारा बॉल. आणखी एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या 16 आकड्यावरती. षटक संपलेत 2. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. 2 गडी बाद. 17 मिनिटांचा अवधी बाकी. अजूनही 2 षटक पूर्ण करण्यासाठी. फार चांगलं लक्ष केंद्रित केलंय आज वेलेने देखील. स्क्रीनवरती आपण थेट पाहतोय KTSLIve.in च्या माध्यमातून. स्क्रीनवरती टाइमचा ग्राफ तुम्ही पाहताय. किती मिनिटाचा अवधी बाकी आहे. 12वा प्रतीने देखील तितकाच इंटरेस्टेड आहे आज मॅच मध्ये देखील. कारण वेलेवरती लक्ष देणं. 8 मिनिटामध्ये 2 षटक कंप्लीट केले. फार चांगली भूमिका राहिली आहे फिल्डिंग मार्कवरती. फार चांगलं क्षेत्ररक्षण. जय हनुमान गोहे चिंचवली संघ वेलेवरती सर्व काही सुरळीत करत असताना बॅनर हिटिंग साठी 4000 रुपयांचा कॅश प्राइज.
रोशनजी मोरे, समीरजी धनावडे, त्यानंतर सतीशची पार्टी या त्रिमूर्तींकडून 4,000 रुपयांचा एक कॅश प्राइज. कोणता फलंदाज या पारितोषिकांपर्यंत पोहोचेल यावरती देखील आता लक्ष आहे. वाक्यासाठी काल देखील 11,000 रुपयांचा कॅश प्राइज आणि आर्यन विचार यांच्याकडून 6 स्टिकसाठी 1,00,000 रुपयांचं कॅश प्राइज. पारितोषिकांनी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा भरली. एखादं आयोजन करणं आणि त्यामध्ये खेळाडूंसाठी पारितोषिकांचा वर्षाव करणं सोपं नाहीये. फार कमी ठिकाणी सर पाहायला मिळतं की पारितोषिकांचा वर्षाव. या स्पर्धेमध्ये गतवर्षी वावरलेकरांच्या आयोजनामध्ये देखील आपण पारितोषिकांचा वर्षाव पाहिला. खरं तर खालापूर तालुका यासाठी ओळखला जातो. ऑन साइडला आसमानी टोला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून प्रयत्न चांगले, परंतु फटकावता चांगला दमदार षटकार. इतिहासामध्ये नोंद असते. कोणतीही गोष्ट तुम्ही करा ती इतिहास नोंदवली जाते, इतिहासातच नोंदवली जाते. विभाग प्रमुख चषक याच मैदानावरती एका षटकारासाठी टोटल 33,000 आणि त्यानंतर ऐवाक्यासाठी 44,000. कोण विसरेल? हे इतिहासात नोंद असतं. खरं तर विभाग प्रमुख चषकामध्ये पैशांचा खऱ्या अर्थानं पाऊस. आणि या स्पर्धेमध्ये देखील ऐवाक्यासाठी 11,000. त्यानंतर थेट बॅनरला बॉल हिटिंग झाला तर आमच्या त्रिमूर्तीकडून 4,000 रुपयांचा कॅश प्राइज. अजूनही संधी आहे फलंदाजांना. फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, ऑलवेज डेंजरस. पंच इंटरेस्टेड आहेत. थर्ड अंपायरला आता बिझी ठेवतील. खरं तर डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस आहे. आता दूध का दूध पाणी का पाणी टेक्निकल रूम मधून आमचे ऑफिशियल चेक करतील. अतिशय क्रुशियल डिसिजन. बॅटर इज OUT. फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. डायरेक्ट हिट, काम फिट, फलंदाज होतोय बाद. स्पर्धा पाहतो राष्ट्रवादी चषक जे आयोजन केलंय यासाठी ते आयोजक आलेले आहेत या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. त्यांना मी सर्व आयोजकांना विनंती करतो की आपण या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती आसन असतो. आपलं सहर्षमय स्वागत. आदरणीय अजयजी सोगे, त्यानंतर आदरणीय राहुलजी ठोंबरे, त्यानंतर आदरणीय रमेशजी पाटील, त्यानंतर आदरणीय भास्करजी पाटील व इतर सर्व आयोजकांना मी विनंती करतोय. सर्व आमच्या मान्यवरांना विनंती करतोय, सर्व मित्रांना विनंती करतोय की या आपण व्यासपीठावरती आसन असतं. आपलं सहर्षमय स्वागत. आपल्या वतीने देखील एक मोठी स्पर्धा आपण सातत्यानं घडवताना पाहतो. राष्ट्रवादी चषक अनेक चांगले मित्रत्व संबंध आणि त्याच मित्रत्वाच्या साठी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो. धावसंख्या ती 24. बॉल संपले 3 ओव्हर नंबर 3 मधील पहिल्याच सामन्यामध्ये आजच्या रात्रीमध्ये
40 धावा डिपेंड झाल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 47 धावा डिपेंड झाला, तिसऱ्या सामन्यामध्ये 22 धावा डिपेंड झाल्या. आता या सामन्यामध्ये किती धावा दुसऱ्या सत्रामध्ये जमवण्यासाठी उतरेल गोहे चिंचवली संघ यावरती लक्ष आहे. खोलात टाकल्या बॉल, फटका दमदार आहे. ऑन साइडला काऊ कॉर्नर झोन मध्ये धाव मिळते ती 1, धाव संख्या आहे ती 25. संत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल मध्ये धावा खर्च झाल्या, त्या षटकात 9. प्रत्येक षटक महत्वाचे, 4 षटकांचा सामना. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्रचंड मेहनत आहे ज्यांच्या वतीनं खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा संपूर्णपणे दारोमदार आहे ते आमचे कृष्णाजी भवरे सर आणि त्यांच्यासोबत त्यांचेच बंधू, छोटे बंधू संतोषजी भवरे सर. हे खऱ्या अर्थानं 2 बंधू एकत्रित आले या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं प्रयत्नातून मोठी स्पर्धा ही आपल्या समोर घडते. हे फार चांगली गोष्ट आहे. खरं तर 2 बंधू एकत्रित आले आणि सर्व खेळाडूंना देखील एकत्रित आणण्याचं काम या स्पर्धेद्वारे आपण पाहिलंय. दोनही बंधूंना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे आणि त्यांना मिळालेल्या प्रत्येकाची साथ यांचं देखील आपण कौतुक करूयात. विशेष सहकार्य आपण करूयात वावरले ग्रामपंचायतचं देखील आपण, वावरले गावाचे ग्रामस्थ आणि संपूर्ण पूर्ण वावरले ग्रामपंचायत या सर्वांचा आभार व्यक्त करूयात. खरं तर प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे. एखादी स्पर्धा घडवणं, एखादी स्पर्धा संकल्पित करणं सोपं असतं, परंतु ते सत्यात उतरवत असताना बरेचसे अडथळे येत असतात. त्यांना झुगारून आयोजक मनापासून प्रयत्न करत असतात. यासाठी आयोजकांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. एक मोठी स्पर्धा शिवसेना चषक, धावसंख्या 3 षटकात 25. ओव्हर नंबर 4च्या खेळाला होती सुरुवात. ओव्हर नंबर 4 मध्ये स्लॉग अंतिम डेथ ओव्हर ऑफ दिस मॅच. प्रसाद बॉलिंग मार्कवरती, प्रसाद आलाय बॉलिंग मार्कवरती. 3 क्षेत्ररक्षक, 3 गोलंदाजांनी फार चांगली गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षक देखील साथ देत आहे त्या मॅच मध्ये. सर्व काही सुरळीत चालू आहे गोहे चिंचवली संघाच्या वतीनं. परंतु आता या षटकामध्ये लक्ष देखील केंद्रित केलं असेल बॅटरने की किमान या षटकात 15 ते 20 धावा येणं हा विजयाची हमी देऊ शकतात. 3 षटकात 25. ओव्हर नंबर 4 ला होती सुरुवात. बॉलिंग मार्कवरती प्रसाद, डेथ ओव्हर ऑफ दिस मॅच. या षटकात फलंदाजाचा बोलबाला आपण पाहिलाय, तेच षटक होते सुरुवात. बॅकफुटला जाऊन मोठा फटक्याचा प्रयत्न, परंतु गतीमध्ये परिवर्तन करत असताना गोलंदाजी मार्क होती प्रसादनं. पहिलाच बॉल निर्धाव फेकला. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा डिपेंड झाल्यात आजच्या रात्रीमध्ये किती धावांपर्यंत पोहोचेल. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. फुलटॉस बॉल, नो बॉलचा कॉल आलाय पंचांचा ऑन साइडला. बॉल संपले त्या षटकातील 3, माफ करा बॉल संपले षटकातील 2. बॉल आता बाकी आहेत 4. जागा निर्माण करून शफल झाला होता फलंदाज पूर्णपणे. जास्त अतिरिक्त शफल होण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात, स्टंपिंगच्या स्वरूपात होते फलंदाज. इथून मात्र बाद. चार षटकांचा सामना. प्रत्येक गोलंदाजानं मेहनत केली आणि त्यानंतर ओव्हर नंबर 4 मध्ये देखील थोडी चुकी केली होती. नो बॉल फेकला होता वेस्ट साइडचा गोलंदाज प्रसादनं, त्यानंतर कमबॅक केलंय. 3 बॉलचा खेळ संपलाय. धाव संख्या येते 28. 5 फलंदाज बाद झालेत. अर्धा संघ डगआउट मध्ये पोहोचलाय. लेफ्टी बॅटर इन अमीर मैदानाच्या आतमध्ये डगआउट मध्ये. चिंताग्रस्त वातावरण. किती धावा बनतील यावरती आता लक्ष आहे. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये
आदरणीय एकनाथजी पार्टे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतो आपलं देखील शिवसेना चषकामध्ये सहर्षमय स्वागत. प्रत्येक पाहुण्यांचं आगमन आज आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. खरं तर अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं संस्कृती आहे. त्याचं जतन आपण केलंच पाहिजे आणि या स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीने देखील त्याचं जतन होत असताना 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठा फटक्याचा प्रयत्न हवे ते बॉल क्षेत्ररक्षकापासून थोडा दूर राहतोय. गॅप मध्ये स्ट्रोक धावा मिळतात त्या बॉलवरती 2. तिसरीचा प्रयत्न झालाय आणि तिसरी देखील बघता बघता पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये धावसंख्या आहे ती 33 या आकड्यावर. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसामध्ये अद्याप तरी लोएस्ट स्कोअरकडे आपण वाटचाल करतोय. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. 39 बनवल्या होत्या खरं तर जे हनुमान जाताडे संघाने आणि त्या 40 डिपेंड केल्या पहिल्याच सामन्यामध्ये आणि दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनीच 3 षटकात 22 धावा डिपेंड केल्या. आता या सामन्यामध्ये 33 धावा आहेत. चौथ्या षटकाचा 1 बॉल शिल्लक आहे. किती धावांपर्यंत आलेल्या षटकार 39 आलेला चौकार 37 त्यानंतर सिंगल डबल 34 35 किती धावांचं टार्गेट 1 बॉलचा खेळ शिल्लक. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न स्ट्राइक एंडला थ्रो डायरेक्ट हिट आणि इथे बॅटर रनआउटच्या स्वरूपात झालाय बाद. दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. रन मिळते ती फक्त आणि फक्त 1 धावसंख्या येते. चला बाहेरून कोणी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करू नका. बॅटर रिव्ह्यू घेऊ शकतो. बाहेरून आपण फोर्स करू नका. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या प्लीज. थर्ड अंपायरची मागणी. पंच थर्ड अंपायरची मागणी. यस पंच सांगतायत थर्ड अंपायरची मागणी. रनआउट साठी हा रिव्ह्यू एकतर कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न आहे. छोट्या छोट्या गोष्टी बॅटरना देखील माहिती हवी कारण रिव्ह्यू कोणत्या क्षणी घेणं गरजेचं आहे. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहतो 15 सेकंदाचा कालावधी असतो आणि ही एकमेव स्पर्धा आहे. खरं तर आयोजकांचा मी पुन्हा कौतुक करेल की रनआउट साठी रिव्ह्यू कोणत्याही डिसिजन साठी रिव्ह्यू प्रत्येक संघासाठी आहे. रनआउट साठी हा रिव्ह्यू बॅट ग्राउंडेड झाली आहे की नाही याची शहानिशा केली जाते. फलंदाज सेफ बॅट्समन सेफ. इथून धावा मिळत आहे 2-2च्या मदतीने धावसंख्या आहे ती 35च्या घरामध्ये. 35च्या घरामध्ये आता येणारे 24 बॉल 9च्या इकॉनॉमीनं 36 धावसंख्येची गरज आहे. ती बॅटिंग करत असताना जय हनुमान गोहे चिंचवली संघाला बापूजी चिल्टन संघानं बनवल्यात 35. आता त्यांना वाचवायच्या त्या 36. साथी समालोचक अजिंक्य बौड सर आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. जशी या दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात या ऐकूयात अजिंक्य बौड सर यांचा आवाज. शिवसेना प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा प्रस्तुत.
थँक्यू डीजे. चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायची आहे प्लीज. कृष्णाजी भवरे यांचं मित्रपरिवार आपण या ठिकाणी पाहतोय. अजयजी सोगे, राहुलभाई ठोंबरे, रमेशजी पाटील, प्रशांतजी ठोंबरे, तदनंतर अजय शेठ भोईर आणि अर्शल ठोंबरे आणि दीपक पाटील या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. रोशन मोरे, तदनंतर विपुल पाटे, अतुल मोरे, मनोज येवले, सागर मोरे, समीर धनावडे, प्रवीण मोरे, प्रतीक मोरे, प्रफुल्लदादा विचारे या सर्वांकडून आर्थिक स्वरूपात मदत या स्पर्धेसाठी लाभली आहेत. आणि जर या ठिकाणी उपस्थितीमध्ये असतील तर सर्वांना आपण विनंती करूया की सन्मानपूर्वक आपण या मुख्य व्यासपीठावरती यावं. आणि संपूर्ण वावरले गाव यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. सर्वांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जय हनुमान गोहे चिंचवली आणि त्यांच्या विरोधात बापोजी चिल्टन या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 24 चेंडूमध्ये 36 धाबसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे जय हनुमान गोहे चिंचवली या टीमला. संदेश पाटील आणि आकाश पाटील आमचे जवळचे मित्र आहेत आणि सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. चांगली बॅटिंग या दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. रूपचंद पोलेकर, आतिश डुकरे, किरण जाधव असतील, संदेश डुकरे असतील, सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया मनपूर्वक स्वागत. आणि या स्पर्धेला ते एन्जॉय करतायत, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. अरुण दाबणे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती असेल नेटची सेवा त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला पुरवलेली आहे, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. जय हनुमान गोहे चिंचवली आणि त्यांच्या विरोधात बापोजी चिल्टन या दोन संघादरम्यान चालू असणारी ही लढत. नेक्स्ट मॅच श्री नितीनदादा प्रतिष्ठान घोडीलदेव कसलखंड आणि त्यांच्या विरोधात जीवन 11 जय मल्हार आसरोटी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. फटका पसला हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता, झेल ड्रॉप झाला आणि तदनंतर आपण पाहतोय की एक धाव या पहिल्या चेंडूवरती मिळाली जाते. सनी गायकर बॉलिंग ट्रॅकवरती. रूपचंद पोलेकर यांना आपण पाहिलं ना तर कुंभिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते आणि तदनंतर आपण पाहतोय की दोस्तीच्या दुनियातील एक दिलदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांच्या सोबतीला आतिश डुकरे असतील, तदनंतर किरण जाधव असतील, सर्वांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मिळते सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 1 या धावसंख्येवरती. बॉल तयार, सनी गायकर. यावेळेस चांगला फटका फलंदाज संदेश पाटीलच्या बॅटमधून येतोय. हा दर्जेदार षटकार, ठोक डीजे. कसलखंड ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी प्रफुल्लजी या ठिकाणी येतात, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रफुल्ल आमचे फार जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी संतोष भोरे यांना विनंती करेल की प्रफुल्ल यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय.
प्रफुल्ल यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. कसलगंड ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आमचे जवळचे मित्र आहेत. ज्या वेळी आम्ही या टीमला पुरस्कृत केलं ना त्या वेळी आम्हाला त्यांनी पारितोषिक पटकावून दिलेत. प्रफुल्ल, आपण या ठिकाणी यावं. आपलं सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. सनी गायकर पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव, तदनंतर आला षटकार आणि पुन्हा एकदा आलाय डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 7 या धावसंख्येवरती. पटका यावेळेस देखील चांगला ऑन साईटमध्ये क्षेत्रक्षेत्र तडकीने आहेत. एक धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. या ठिकाणी आपण पाहतोय वडवीर गावचे ग्रामस्थ आदरणीय संजयजी शैलेशजी धनगावकर आणि त्याच्या सोबतीला रमेशजी देसाई यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. करूया त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना विनंती असेल की सन्मानपूर्वक आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. टॉस त्या ठिकाणी केलं जात आहे. कसलकंड आणि त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, झेलला केले कॅरी, महत्वाची विकेट. फलंदाज आकाश पाटील या मॅचची दवा आणि दुवा मैदानाच्या बाहेर होतोय. ठोक डीजे. टॉस प्रफुल्ल आसरोडी टीमने या ठिकाणी टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच मध्ये जय मल्हार आसरोडी आणि त्यांच्या विरोधात जीवन 11 जय मल्हार आसरोडी आणि त्यांच्या विरोधात आपण कसलकंड टीमला या ठिकाणी पाहणार आहोत. कसलकंड टीमनं एक दादा संघ आहे पनवेल तालुक्यातील आणि त्यांच्या विरोधात जीवन 11 जय मल्हार आसरोडी संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कित्येक मैदानं गाजवलीत. कसलकंड टीमनं भिवंडी शहरातील एका मोठ्या टीमला पराभूत करणारा हा पहिला संघ आपण या ठिकाणी पाहतोय कसलकंड. जेवढे 56 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत ना ते फक्त कृष्णा भोवरे आणि संतोष भोवरे यांच्या प्रेमापोटी सर्व टीमच्या कॅप्टनचं आपण कौतुक केलं पाहिजे. प्रफुल्ल मते यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पाहिला. यावेळेस एज लागली होती परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत केवळ 8 धावा. एक विकेट या ठिकाणी गमावली आहे. बॅटिंग करत असताना जय हनुमान गोहे चिंचवली टीमनं. हा दमदार स्ट्रोक, पटका पसला आणि महत्वाची विकेट. संदेश पाटील देखील या चेंडूवरती होईल झेलबाद. चांबडी चांबडी ही चमकते. या ठिकाणी आपण पाहतोय की श्री नितीनदादा श्री घोडीलदेव क्रिकेट संघ आज संघ आणि त्यांच्या विरोधात जीवन 11 जय मल्हार आसरोटी या दोन संघांदरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच टॉस जिंकले ते जीवन 11 जय मल्हार आसरोटी टीमनं. जो काय निर्णय असेल ना पंकज तुम्ही आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवायचं आहे. विकेट प्राप्त केली फलंदाज संदेश पाटील आमचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांची विकेट या ठिकाणी गमावली जाते. पहिला चेंडू या ठिकाणी आला डॉट बॉल. दुसऱ्या चेंडूवरती महत्वाची विकेट. फलंदाज संदेश पाटीलला त्या ठिकाणी परतीचा प्रवास करावा लागतोय.
दिशा द्यायची होती परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा येईल डॉट बॉल. 10 पलक स्थिरावेल ते एकूणच 8 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी करतोय मनीष मैदानाच्या आतमध्ये. पहिले चेंडू डॉट आला त्यानंतर पुन्हा एकदा आली विकेट आणि पुन्हा एकदा डॉट बॉल या ठिकाणी येतोय. मनीषचं चांगलं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. आणि यावेळेस महत्वाची विकेट अजून एक हादरा अक्षय या चेंडूवरती होईल बाद. डॉट विकेट हे चित्र आपण ऑन स्क्रीन वरती या ठिकाणी पाहतोय. बापूजी चिल्टन टीमची चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान गोहे चिंचवली टीमला आता धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं परंतु विकेट गमावलेत एकूणच 3 आणि केवळ 8 धावा आहेत त्या धावफलकावरती. हा या ठिकाणी आपण पाहतोय किरण गजानन मांडे आणि त्यानंतर यशवंत यादव आमचे जवळचे मित्र त्यांनी खऱ्या अर्थाने खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी दिल्यात. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. किरण मांडे आमचे जवळचे मित्र आहेत आणि दर्दी प्रेक्षक म्हणून त्यांना सातत्यपूर्वक आपण पाहिलंय. त्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अजून एक विकेट बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केल्या गोलंदाज मनीषनं. 5 बॉलमध्ये एकही धाव अद्याप खर्ची केली नाही ते गोलंदाज मनीषनं. ठोक झटपट पटापट जर ही मॅच जिंकायची असेल ना गोहे चिंचवली टीमला तर आक्रमणाशिवाय पर्याय कोणताही तुमच्यापुढे नाही आहे. अध्यापक आपण पाहतोय 5 चेंडू डॉटबॉल टाकलेत. 3 चेंडूवरती महत्त्वपूर्ण विकेट या ठिकाणी प्राप्त केल्यात. 2 चेंडू डॉटबॉल टाकलेत गोलंदाज मनीष या गोलंदाजानं. आणि पहिलं मेडन षटक या ठिकाणी टाकेल का दुसरं मेडन षटक या ठिकाणी टाकेल का गोलंदाज मनीष. हा आमचे मित्र मॉन्टी यादव या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पंच वाईट साठी आपण या ठिकाणी रिपेअर केलं जात आहे. कॉल कोणाचे कॉल फिल्डिंग टीम. योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. वाईट आहे किंवा नाही. जबरदस्त गोलंदाजी अध्यापक राहिलेली आहे. फेअर डिलिव्हरी आहे. किरण शेठ मांडे यांचं या ठिकाणी शुभागमन. शार्दूल चौधरी त्यांच्या सोबतीला असतील. तदनंतर आपण पाहतोय की मॉन्टी आमचे जवळचे मित्र ते देखील या ठिकाणी आले. त्यांना विनंती असेल की सन्मानपूर्वक आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. किरण मांडे आलेत म्हणजे निसंकोचपणे आम्ही या ठिकाणी आहोत. धाबा मिळतील या चेंडूवरती. पहिलं दुसरं मेडन षटक या ठिकाणी टाकतोय गोलंदाज मनीष या ठिकाणी. मी संतोष भोवरे यांना विनंती करेन की किरण शेठ मांडे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घ्यावं. तदनंतर आमचे मित्र मॉन्टी, शार्दूल आणि प्रथमेश मोरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या मुख्य व्यासपीठावरती यावं. अक्षय ओसवाल आणि त्यांच्या सोबतीला अनिकेत
पंदेकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरं मेडन षटकातला गोलंदाज मनीष या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी त्याची या मैदानावरती राहिलेली आहे. शेवटचे आता 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 28 धावसंख्येची. प्रथमेश मोरे, तदनंतर आपण पाहतो शार्दूल चौधरी आणि आमचे मित्र मॉन्टी यादव देखील या स्पर्धेला दाखल झालेत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटच्या आता निर्णायक 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. डावखोऱ्याचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट बॉल टाकला गोलंदाज आकाश या गोलंदाजानं. चिंचवली टीमला या मॅचमध्ये काय करायचं होतं? 24 चेंडूमध्ये त्यांना 36 धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं. एकात दोन मोठे पटके सुरुवातीला त्यांनी मारले असते तरी या मॅचमधील धावा आणि चेंडूमध्ये अंतर त्यांनी कापलं असतं. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी डॉट बॉल येईल, 10 पलक स्थिरावेल, ते एकूणच 8 या धावसंख्येवरती. शेवटचे 10 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आहे. शुभम लोबी आमचे ज्युनियर कॉमेंटेटर, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. खूप चांगलं समालोचन त्यांचं आपण या ठिकाणी ऐकतोय. अलीकडच्या 2-3 स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना भेटलो होतो कर्जतमध्ये. हां, बेकरे, तदनंतर 2-3 वासरेकोंडा प्रीमियर लीग असेल, 2-3 स्पर्धेमध्ये त्यांची आणि आमची भेट झाली होती. अक्षय दरेकर येत आहेत, त्यांचं आपण करतोय मनपूर्वक स्वागत. अक्षय दरेकर अलीकडच्या 1-2 तास गायब होते, परंतु पुन्हा एकदा ते या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. त्यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसभरामध्ये जेवणाची उत्तम सोय त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. अक्षय दरेकर, त्यांचं करूया मनपूर्वक स्वागत. अन्नदाता सुखी भव शिवम आपण सातत्यपूर्वक उल्लेख करतो आणि तेच अन्नदाते आजचे अक्षय दरेकर यांचं करूया मनपूर्वक स्वागत. पंचाचा 22चा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात मिळाले एक धाव. शेवटचे 8 चेंडू आणि 27 धावसंख्येची विजयासाठी अजूनही गरज आहे. आमचे ऑपरेटर या ठिकाणी जितेश कांबरी, वाकस गावचे, ते खूप चांगली ऑपरेटिंग या ठिकाणी करतायत. 8 बॉलमध्ये आता 27 धावसंख्येची गरज आहे. आम्ही स्कोररकडे लक्षच देत नाहीयेत, परंतु चांगले अपडेटिंग या ठिकाणी करतायत. विकास जितेश कांबरी यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. 8 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे. दयनीय अवस्था या ठिकाणी आपण पाहतोय या मॅचमध्ये चिंचवली टीमची. चौकारीला आणि चौकाराच्या मदतीने समीकरण बदलेल. शेवटचे 7 चेंडू आणि आता 23 धावसंख्येची गरज आहे. खूप चांगली ऑपरेटिंग आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. शेवटचे 7 चेंडू आणि आता विजयासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय किरण गजानन मांडे यांचं शुभ आगमन. त्यांच्या सोबतीला आमचे मोंटी यादव असतील, प्रथमेश मोरे असतील, तदनंतर शार्दूल चौधरी, एक ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू ज्याने कित्येक वेळा आम्हाला इम्प्रेसिव्ह केलं आहे आणि त्याचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. मी कृष्णा भोवरे, 6 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. मी कृष्णा सर भोवरे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण किरण मांडे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावं. किरण मांडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी पाहणार आहोत. येणारे शेवटचे 6 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे. चला, सर्व मान्यवरांचा सन्मान आपण एकाच ठिकाणी घेतोय. मनाचा मोठेपणा दाखवला या ठिकाणी किरण मांडे यांनी. त्यांचे देखील आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. कॅमेरामन आपण या ठिकाणी कॅमेरा घ्यायचे मुख्य व्यासपीठावरती. संतोषजी भवरे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करतोय. प्रथमेश मोरे, किरण मांडे, तदनंतर शार्दूल चौधरी आणि मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय मॉन्टी यादव यांचा सन्मान करत असताना गजानन मांडे यांचे सुपुत्र, माजी सभापती
यांचे सुपुत्र आपण पाहतो किरण मांडे, किरण शेठ मांडे असं म्हणावं लागेल, कारण की शौर्या इंटरप्राइजेसचे ते प्रोप्रायटर आहेत आणि वासंबे विभागाचे युवा सेना प्रमुख देखील ते आहेत. किरण मांडे यांच्याविषयी आम्ही काय बोलणार. आमचे जवळचे मित्र आहेत किरण मांडे. त्यांनी आम्हाला 2-3 वेळेला शब्द दिलाय आणि त्या शब्दाची पूर्तता ते करतायत की नाही हे आम्ही पाहणार आहोत येणाऱ्या कालावधीमध्ये. धावपलकावरती धावा आहेत ते 14 आहेत. शेवटचे निर्णायक चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि विजयासाठी गरज आहे. चेक या ठिकाणी केलं जाईल आणि फलंदाज बाद आहे. असं म्हटलं जाताना जल है तो कल आहे आणि ती पाण्याची पूर्तता उद्यापासून आपण पाहतो ही स्पर्धा संपेपर्यंत किरणजी मांडे यांच्या माध्यमातून आपल्याला जेवढं काही पाणी लागेल ना, पाण्यासारखं पुण्य नाही असं म्हटलं जातं. किरण मांडे वारंवार आपण पाहतो ना पुण्याचंच काम करत आलेत. कित्येक वेळा आपण पाहिलंय, परंतु जल है तो कल आहे. शेवटचे 5 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. क्रीडांगणाकडे देखील लक्ष देणं आपलं गरजेचं काम आहे. विकेट प्राप्त केली आणि महत्वाची विकेट. शेवटचे 4 बॉल आणि आता 21 धावसंख्येची गरज आहे. गोपाल शेठ येवले साहेब या ठिकाणी प्रस्थान होत आहेत. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये विविध पद्धतीचे आपण पाहतो मान्यवर आपण या ठिकाणी पाहिले. बरेचशा मान्यवरांची मांदी आली या स्पर्धेमध्ये. अतिथी देव भव शिवम या भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपत आपण पाहतोय प्रत्येक मान्यवरांचा आदर सत्कार आणि आदर सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती केला. आम्ही नेहमी हेच सांगत असतो, 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांना या भारत देशावरती, परंतु त्यांना संपत्ती ते नेऊ शकले, संस्कृती त्यांना नेता आली नाही. आणि त्या संस्कृतीला जपणारा हा भारत देश, महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये निसर्गरम्य वस्तीमध्ये बसलेलं हे वडवीर गाव आणि वावरलेकरांचं हे सुसज्ज असं मैदान आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचे 4 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज. फटका चांगला पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय, परंतु धावा जमवणं थोडंसं कठीण झालं ते गोहे चिंचवली या टीमला. चला टॉस जिंकलाय नेक्स्ट मॅचचा आसरोडी टीमनं. निर्णय काय आसरोडी? आमच्या मित्र अनिकेत पाटील देखील या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. करण देखील येत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आसरोडी टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे? फिल्डिंग. फिल्डिंग करायचा निर्णय या ठिकाणी त्यांनी घेतलाय. अजय सोगे, तदनंतर सर्व त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी येतोय. राहुल ठोंबरे, रमेश पाटील, राज ठोंबरे हे सर्व या ठिकाणी येतात. त्यांचं करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अजय सोगे यांचा चेहरा मला तर वाटतं वर्षात पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी पाहतोय, कारण की ते जॉबकडे त्यांचं जास्त लक्ष केंद्रित त्यांनी केलंय. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. शेवटचे आता निर्णायकारक 2 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. किरण मांडे तुम्ही कुठेही जाऊ नका. या स्पर्धेला किरण मांडे एन्जॉय करण्यात राहणार आहेत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. शेवटचे निर्णायकारक आता 2 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. फटका यावेळेस देखील हवेमध्ये झेल ड्रॉप आणि तदनंतर येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते एकूणच 21 या धावसंख्येवरती. शेवटचा 1 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 1 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज.
सुरुवातीपासून जर हे आक्रमण झालं असतं ना तर या मॅच मध्ये मजा आली असती. पटका यावेळेस देखील फसलाय आणि झेलला कॅरी केलं. चला आसरोळी टीम लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. प्रिन्स गायकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. मनीष गायकर या गोलंदाजांना मेडल